नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 23 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतो ही वल्लरी जी आहे तर ती किचनमध्ये असते आणि पाणी प्यायला आलेलीच असते. इतक्यातच तिला तो फोन येतो, तो सैतान लिहिलेला, आणि हा फोन म्हणजेच हा दुसरा तिसरा कोणाचा सुद्धा नसून तो फोन असतो अर्णवच्या सख्ख्या मोठ्या काकांचा फोन असतो. आणि ते वल्लरीने तो सैतान म्हणून सेव्ह केलेला असतो. आणि वल्लरी म्हणत असते, काय करू, सारखा का करतोय हा माणूस, फोन घेऊ की नको असा विचार करते. आणि तो फोन ती कट करते वल्लरी. आता फोन कट केल्यानंतर वल्लरीतलं अक्षरशः घाम फुटलेला असतो. वल्लरीला समजत नसतं की काय करावं म्हणून. आता इतक्यातच आपण पाहतो की पुन्हा एकदा त्याचा फोन येतो आणि असा कंटिन्यू फोन येत असलेला बघून वल्लरी इतकी वैतागलेली असते, पण नाईलाज असतो, फोन तर घ्यावंच लागेल असं वल्लरी म्हणते. आणि म्हणते की नाही तर चिडून हा काय करेल याचा भरोसा नाही, म्हणून वल्लरी सगळीकडे बघते आणि फोन उचलते. आता फोन उचलल्यानंतर बघा, हा तो माणूस आहे ना हिच्याशी अतिशय उर्मटपणे बोलत असतो. आणि हा अर्णवचा सख्खा मोठा काका म्हणजेच हा उदयसिंह राजे शिर्के असतो. वल्लरी म्हणते, हॅलो, अहो तुम्ही सारखे का फोन करताय, आसपास कोणीतरी आहे म्हणून बोलू शकत नव्हते, एवढं कळत नाही आहे का तुम्हाला? तर तो माणूस तिकडून म्हणतोय, आवाज खाली, लायकी विसरलीस का तू स्वतःची, असा आता तो माणूस वल्लरीला बोलायला लागतो. आता वल्लरी गप्प बसते, हा त्याच्या पुढे वल्लरी एक शब्दही बोलत नसते. आणि आता आपण पाहतोय की तो माणूस जो आहे तर तो वल्लरीला म्हणत असतो की ज्याच्यामुळे तू तिथे पोचलीस, ऐश करतेस, त्यालाच आता अक्कल शिकवणार का ग तू? तर वल्लरी म्हणते, अहो मी अक्कल कुठे काढली तुमची, सांगा ना, काय काम होतं तुमचं, का फोन केलात तुम्ही? नाही म्हणजे इतक्या वर्षांनी कसं काय फोन केलात? तर तो माणूस म्हणतो की काय काम होतं हे तुला सांगावं लागणार आहे का? तुझं काम झालं, तुला सगळं काही मिळालं, आणि मग तू आणि आता या किंगमेकरलाच तू विसरणार काय ग तू? आता वल्लरी म्हणते, नाही मी कसं विसरेन तुम्हाला, असे कसे विसरेन? आणि म्हणते की तुम्ही तर तो माणूस जोरात ओरडतो, नाटकं नको आहेत मला तुझी, पैसा हवाय मला, पैसा. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी म्हणते की पैसा, कसला पैसा हवाय तुम्हाला? आता तो माणूस म्हणतो, कसला पैसा? हां, तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्या सगळ्यांसमोर सांगू का मी कसला पैसा ते? आता असं म्हणल्यानंतर वल्लरी घाबरते ना, वल्लरी इतके डोळे फिरवत असते. तो माणूस म्हणतो की मला माझ्या भावाला रमाकांतला बर्बाद करायचं होतं, त्याचा सूड उगवायचा होता, आणि पण त्याच्या बदनामीमध्ये तुला पण इंटरेस्ट होताच की, होता ना इंटरेस्ट, असं तो वल्लरीला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि म्हणून त्या मुलीला नोकरीचं आमिष दाखवून रमाकांत ज्या हॉटेलमध्ये होता तिथे पाठवायची आयडिया ही तुझीच होती नाही का? आता हे बघा, हे वल्लरीने सगळं कान केलेलं असते ना तर ते अर्णवच्या काकांसोबत घेऊन. आणि पुढे म्हणते की पण नंतर जे आपण घडवलं त्यासाठी माझाच पैसा लागला होता, हे विसरलीस का तू? म्हणजे बहुतेक हिने ना अर्णवच्या बाबांना सुद्धा यांनीच करवी पाठवलेलं असणार आहे. वल्लरी म्हणते, अहो पण आता, तर तो माणूस म्हणतो, नाही आता नाही, तुला खूप वर्ष दिली मी, आता नाही थांबणार, मी परत आलोय हे सांगायला तुला मी फोन केलाय. आता असं तो उदयसिंह राजे शिर्के ना तो बोलत असतो. आणि तो म्हणतो की किती पैसे द्यायचे आणि कुठे पैसे द्यायचे हे मी तुला लवकरच कळवेन. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी गप्प बसते आणि तो माणूस तिकडून फोन कट करून टाकतो. वल्लरी इकडे हॅलो म्हणत असते, पण फोन कट केलेला असतो. आता फोन ठेवल्यानंतर वल्लरी बघा इतकी घाबरते आणि म्हणायला लागते की अरे देवा, आता हा उदयकांत राजे शिर्के परत आला म्हणून. आणि असा विचार करून वल्लरी घाबरून जाते. आणि आता आपण पाहतोय पुढचं सीन, इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण हातामध्ये 2 बकेट, फिनाईल आणि झाडू वगैरे सगळं घेऊन आता अंजलीच्या घरी आलेले असतात. आणि तो सगळा पसारा, ती रूम, ते सगळं बघूनच अर्णवला तर काही कळतच नाही, बापरे ही किती घाण रूम आहे आणि माझी ताई इथे राहणार, या विचारानेच अर्णव हैराण झालेला असतो. अर्णव आता त्या सगळ्या रूमकडे बघतच बसतो. हे बघून ईश्वरी म्हणते, सर तुम्ही बाहेर थांबा ना, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे, मी करते ना हे सगळं, तर तुम्ही बाहेर थांबा. तर अर्णव म्हणतो की नाही मी सिंधूवर, तुला काय वाटतं, मी माणसांना पाठवून हे सगळं क्लीन करून घेऊ शकलो नसतो का? घेऊ शकलो असतो, पण नाही, मी तसं नाही करणार, माझी ताई राहणार आहे इथे, त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर हे सगळं मी स्वतः साफ करीन, असं अर्णव म्हणतो. त्यावेळेस ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, सुरू करूयात का आपण आता? असं म्हणून ईश्वरी तर पदर खोचून कामालाच लागते. अर्णव तिला एक रुमाल देतो. आता दोघीजण सुद्धा एकमेकांच्या चेहऱ्यावरती असे रुमाल बांधतात. आता रुमाल बांधल्यानंतर बघा इथून पुढचा जो काही सीन आहे तर तो सगळा म्युझिकली दाखवणार आहेत. आणि अर्णव म्हणत असतो की तू धूळ साफ कर, मी कपबोर्ड साफ करतो. तर ईश्वरी म्हणते, काय? तर अर्णव म्हणतो की जळमट कॉबेब म्हणजे जळमट तू साफ कर, जळमट साफ करतो मी, तू धूळ साफ कर. ईश्वरी म्हणते बरं. आणि आता चेहऱ्याला रुमाल बांधून सुद्धा अर्णवकडे बघून हसत असते.
आता आपण इथे पाहतोय की बराच वेळ या दोघांचं म्युझिकली सगळं क्लिनिंग चालू असतं आणि आता इथे ईश्वरी जो आहे तर तो फॅन पुसणारा असते, पण तिच्या हातालाच येत नाही ना फॅन. मग ईश्वरी अर्णवकडे बघते, अर्णवच्या लक्षात येतं की फॅन तिच्या हाताला येतच नाही, म्हणून आता ईश्वरी फक्त हातात कपडा घेऊन उभारलेली असते. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि तिला असं वरती उचलून घेतो आणि ईश्वरी आता फॅन साफ करायला असते. आणि हे सगळं घडताना सुद्धा बराच वेळ हे सगळं म्युझिकलीच दाखवलेलं आहे. आता ज्यावेळेस ईश्वरी फॅन साफ करते त्यावेळेस अर्णवच्या चेहऱ्यावरती या सगळ्याची धूळ पडते. आणि आता इथे एक टायटल सॉन्गसुद्धा एका गाण्याचं असंच लावलेलं आहे. तर छान सीन दाखवलेला आहे, तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा आजचा भाग. आता अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ गेल्यानंतर ईश्वरी तर ते अर्णवचे डोळेसुद्धा ना पुसत असते आणि हा सीनसुद्धा इथे असा दाखवलेला आहे. आता इथे बघा अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ गेल्यानंतर ईश्वरी किती प्रेमाने स्वतःच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढून त्याच्या डोळ्यावरची अशी धूळ जी आहे तर ती पुसत असताना असा हा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. दुसरीकडे आपण पाहतोय अर्णवने फरशी धुण्यासाठी बादली भरून असं पाणी ओतलेलं असतं. तितक्यातच ईश्वरी तिथे घसरून पडते आणि पुन्हा अर्णव तिला पकडतो. आता हा पण सीन इथे दाखवलेला आहे. आता याच्यानंतर आपण पाहतोय की ईश्वरी गॅसच्या शेगड्या वगैरे आहेत तर त्या पूर्ण साफ करून घेते आणि सगळी धूळ ती पुसत असते ईश्वरी. आता हे प्रत्येक ते जे काही साफ करतायत ना तर ते सगळं इथं दाखवलेलं आहे. आता ईश्वरीने पूर्ण किचन साफ करून घेतलेलं असतं. आणि आपण पाहतोय की आता पुढे अर्णवने इकडे तोपर्यंत जो बेड आहे तर तो बेड झटकून त्याच्यावरची गादी व्यवस्थित टाकलेली असते. पुन्हा त्याच्यावरती बेडशीट अंतरतो आणि अर्णव सगळी इकडची बाकीची सगळी सफाई करत असतो. आणि अर्णवने सगळं त्याच्या ताईच्या मायेसाठी हे सगळं स्वतःच्या हाताने हे सगळं साफ केलेलं असतं. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेले रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे. आता आपण पाहतोय की सगळं क्लिनिंग झालेलं असतं आणि ईश्वरी येते आणि म्हणते की एकदम बढिया. अर्णव हसत असतो आणि म्हणतो यू नो वॉट, लाईफमध्ये पहिल्यांदाच इतकं मी क्लिनिंग केलंय असं अर्णव म्हणून खुश असतो आणि म्हणतो की पण ताईसाठी करतोय ना मी हे सगळं, त्यामुळे मला छान वाटतंय. ईश्वरी म्हणते बरं चला आता आपण निघूया पटकनी. आता इतक्यातच अर्णव आता फोन लावतो आणि त्या वॉचमनच्या बायकोला सांगतो की सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि तुम्ही ताईला आता इकडं पाठवू शकता म्हणून. आता क्लिनिंग झालं असं म्हणून फोन ठेवतो आणि आता अर्णव आणि ईश्वरी तिथून बाहेर निघून जातात. ईश्वरी म्हणत असते की मिशन साफसफाई कंप्लीट. आता असं म्हणल्यानंतर दोघंही एकमेकाच्या हातात हात घेतात आणि तिथून निघून जातात. इकडे आपण पाहतोय ती मुलगी रिया या राकेशला पैसे देते. राकेश तिला म्हणत असतो थँक्यू सो मच असं म्हणतो आणि लगेच निघायला लागतो. इतक्यातच पाठीमागून ती रिया म्हणते आज यायचं आहे तुला. आता असं म्हणल्यानंतर राजेश मनातल्या मनातच हसतो आणि म्हणतो की हो मालक, आणि ते पैसे असं तिला दाखवतो आणि त्या म्हणतो की थँक्यू म्हणून. आणि तो आता राजेश तिथून निघून जातो आणि राजेश गेल्यानंतर या मुलीची इरादे काय आपल्याला ठीक दाखवलेली नाही आहेत. इकडे आपण पाहतोय ती वॉचमॅनची बायको अंजलीला घेऊन आता त्यांच्या रूममध्ये येते. आता अंजली आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे बघायला लागते ना की एकदम घर अतिशय एकदम स्वच्छ केलेलं असतं. आता अंजली त्या रूममध्ये सगळीकडे फिरून बघत असते आणि सगळीकडे तर ती बराच वेळ बघते आणि म्हणते की अहो सविताताई हे सगळं साफ कोणी केलं असं विचारत असते. आता त्या सविताताई म्हणतात आता तुम्ही ते निवांत राहू शकतात ताई. अंजली म्हणते अहो पण हे केलं कोणी? तर त्या सविताताई म्हणतात आलं होतं कुणीतरी, देवाने धाडलं होतं, फार विचार करू नका तुम्ही. अंजली म्हणते खरं तर देवाचे आभारच मानायला हवेत. आता इतक्याच बघा हा राजेश येतो आणि सरकार म्हणून काय हाक मारतो. 2 पिशव्या भरून सामान आणलेला असतो आणि म्हणतो की तुमच्या सेवेत हजर आहे. अंजली त्याच्यावर चिडते आणि म्हणते अहो काय हे, कुठे होता तुम्ही, तुम्हाला किती फोन करायचे, तुम्ही एकही फोन उचलत नाही, असं का करता? आता बघा हा लगेच राकेश म्हणायला लागतो अंजली अगं काल रात्री तुला झोप लागली नव्हती लवकर आणि सकाळी तुला जर का मी उठवलं असतं तर तुझी झोप मोड झाली असती ना, म्हणून मी गेलो आणि फोन सायलेंटवर राहिला होता अगं, म्हणून उचलला नाही फोन. आणि हे बघ तुझा सगळा संसार घेऊन आलोय असं म्हणून राजेश दाखवतो. तर राजेशने भाजी आणि भांडे सगळे आणलेले असतात. त्या सविताताई म्हणतात बघितलं ना ताई, उगाच तुम्ही काळजी करत असतात. आले ना साहेब, बरं मी निघते, काही लागलं तर मला सांगा हा. आता अंजली म्हणते हो. म्हणून आता ती सविताताई तिथून निघून जाते. अंजली ती गेल्यानंतर म्हणते काय हो तुम्ही हे सगळं सामान आणायला गेला होतात आणि मी तुमच्यावरती चिडले. आता राजेश म्हणतो हरकत नाही ग अंजली, पण काहीतरी हातपाय हलवायलाच हवेत ना आपण, नाहीतर म्हणाले असतेच मला की तुम्ही काहीच कामाचे नाही आहेत म्हणून. अंजली म्हणते नाही हो मी असं नाही म्हणणार. तर राकेश म्हणतो अंजली हे बघ मला ना तुला काही त्रासामध्ये बघायचंच नाही आहे, म्हणून मग केले थोडे प्रयत्न आणि आणलं मग हे सगळं सामान. अंजली म्हणते किती काळजी करता हो तुम्ही माझी. राजेश म्हणतो चल बरं आता खूप भूक लागली, काय तर खायला करूयात. आता इतक्यातच तू भांडी उचलायला जातो. अंजली म्हणते अहो हे काय झालं तुम्हाला? राजेश म्हणतो फार काय नाही आहे, हे सगळं सामान घेताना थोडंसं कापलं गेलं मला, पण घे हरकत नाही, तू हे घे आणि हे थांब वाकू नको मी घेतो पिशव्या असं म्हणून आता राजेश सगळ्या पिशव्या वगैरे अंजलीला नेऊन ठेवू लागतो.
अर्णव इकडे फोनवर बोलत असतो. ओके शिर्के, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून फोन ठेवतो. ईश्वरी म्हणते काय झालं सर? अर्णव म्हणतो शिर्केंचा फोन होता, आपण दिलेलं सगळं सामान ताईने परत पाठवले. आता असं म्हणल्यानंतर दोघेही नाराज झालेले असतात. ईश्वरी म्हणते की मला ही भीती होतीच, पण वाटलं की एकदा कोशिश करून बघायला काय हरकत आहे नाही का, असं अंजली म्हणते. आणि आता ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणतो की मला ना आता ताईची काळजी वाटते, तो राजेश फक्त आपल्या पैशांवरती जगतोय, त्याच्याकडे स्वतःच असं काहीच नाही आहे. आणि म्हणतो की कसं मॅनेज करणार आहेत हे लोक. आणि म्हणत असतो की या सगळ्याचा त्रास माझ्या ताईलाच होणार आहे. ईश्वरी म्हणते सर काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे ना, ताईंचा राग शांत होईल आणि मग त्या येतीलच की घरी परत, आणि नका हो सर तुम्ही काळजी करू, असं ईश्वरी म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की नाही नाही नाही, ताईचा राग असा शांत होणार नाही आहे, मला माहिती आहे. एकतर ताईचा असा ताईला पटकन राग येत नाही आणि आला तर लवकर जात नाही, मला टेन्शन आलं आहे खूप. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते सर अहो टेन्शन घेऊन कसं चालेल सांगा. अर्णव म्हणतो मला तेच तर कळत नाही ना, कारण काही केलं तर काहीच वर्क होत नाही आहे, असं अर्णव म्हणत असतो. आता ईश्वरीला काही करून त्याला शांत करायचं असतं, म्हणून ईश्वरी एक आयडिया करते. ईश्वरी म्हणते सर मी एक सांगते ते तुम्ही ऐकाल का? अर्णव म्हणतो काय? तर ती म्हणते तुम्ही बसा बरं या. ते म्हणतो काय? नाही नाही सर बसा ना तुम्ही, या असं करून त्याला सोप्यावरती बसवते आणि म्हणायला लागते की आणि डोळे मिटा. अर्णव म्हणतो हे काय? तर ईश्वरी म्हणते डोळे मिटा आणि तुमच्या आणि ताईंमधले जे छान छान दिवस आहेत, जे छान छान प्रसंग आहेत, जे छान छान गमती जमती आहेत, तुमच्यातलं आपसातलं बॉन्डिंग आहे, तर ते सगळं आठवा आणि मग बघा तुम्हाला भरोसा वाटेल की तुमचं नातं एवढं गोड आहे की तुमच्या ताईचा राग एवढा कसा काय टिकू शकतो हे तुम्हालाच जाणवेल. आणि एकदा का तुमच्या मनाला भरोसा वाटला ना की मग आपोआपच तुम्ही तसे वागायला लागाल आणि आपोआप सगळ्या गोष्टी तशाच घडायला लागतील. असं ईश्वरी खूप खुश होऊन आनंदाने प्रयत्न करत असते अर्णवचा मूड ठीक करण्याचा. आणि म्हणते चला सर करा प्रयत्न, माझ्यासाठी करा प्रयत्न. आणि म्हणते की सगळं आठवा. आता अर्णव हो म्हणून डोळे बंद करतो आणि तो त्याच्या ताईच्यामधले जे काही छान असे गोड प्रसंग असतात ना तर ते आठवायला लागतो. आतापर्यंत अर्णवने तिची कशी कशी काळजी घेतलेली होती ना, तो काम करत असताना त्याला हट्टाने दूध म्हणत असते घे म्हणून, आणि अर्णव तिला म्हणाले असतो की नाही ताई मी काम करतोय. आणि त्यानंतर अर्णव ते दूध पितो आणि ताईला म्हणतो की ताई तू खूप हट्टी आहे. आणि अंजली म्हणाली असते व्हेरी हट्टी आहे. आता असं म्हणल्यानंतर आता आय एम व्हेरी खुश असं म्हणते. दूध पिल्यानंतर हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर बघा अर्णव आता डोळे उघडतं. आणि आता डोळे उघडल्यानंतर ईश्वरी त्याला म्हणत असते की सर कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं ना? अहो तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईलच सगळं सांगतंय की तुमच्यातलं बॉन्डिंग किती तगडं आहे ते, असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते. आणि आपण पुढे पाहतो की ईश्वरी म्हणते की आता मला सांगा की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की तुमच्यातलं नातं परत कधीच नॉर्मल नाही होणार म्हणून? आता असं म्हणल्यानंतर पुढे ईश्वरीच बडबड करते ताईंचा राग जाणार नाही असं तुम्हाला वाटतं का? की ताई परत घरी येणारच नाहीत असं वाटतं का हो सर? असं विचारल्यानंतर अर्णव शांतच असतो. आता अर्णव शांतपणे विचार करतच गप्प बसतो. आता ईश्वरी म्हणते सर इतकं तकलादो नाही आहे सर तुमचं नातं आणि होईल सगळं नीट, असं ईश्वरी त्याला म्हणून भरोसा देते. आता आपण पाहतोय पुढचा सीन. अंजली इकडे तिच्या घरी भांडे लावत असते. इतका तसा आता राजेश तिथे येतो आणि म्हणतो राणी सरकार तुम्ही कशाला करता हे सगळं, तुम्ही फक्त आदेश द्या या गुलामाला. अंजली म्हणते अहो काहीतरीच काय. राजेश म्हणतो अगं खरंच सांगतोय, तू फक्त आता आराम कर, मी करतो हे सगळं. अंजली म्हणते बरंच ठीक आहे मी जेवणाचं बघते. राजेश म्हणतो अगं ते सुद्धा करीन की मी. अंजली म्हणते अहो ते सगळं तुम्ही एकट्यानेच कराल का? असं म्हणून आता ही अंजली जी आहे तर ती भाज्या वगैरे कापायला घेते. आता राजेश म्हणतो अंजली अगं कधीतरी मला बायकोसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळू दे. आता असं म्हणल्यानंतर इतक्यातच राजेशचा फोन वाजायला लागतो. आता राजेशच्या फोनवरती रिया हे नाव असतं ना. आता राजेश एवढा घाबरतो कारण त्याला खात्री असते हा फोन रियाचाच असेल म्हणून फोन लांब असतो. अंजली म्हणते अहो तुमचा फोन वाजतोय, थांबा मीच बघते. राकेश म्हणतो अगं अंजली थांब, सगळं काही तुलाच करायचंय का? मी घेतो ना माझा फोन, थांब असं म्हणून तो फोन घेतो. आणि आता फोन बघितलं तर त्या रियाचा असतो आणि डायरेक्ट तो आता बाहेरच जातो. आता राजेश लगेचच फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो अगं तुलाच फोन करणार होतं, इतक्यात तुझाच फोन आला. तिकडून ती रिया म्हणते की खोटं बोलतोयस. तर राजेश म्हणतो अगं शपथ, खरंच तुझी शपथ. आता बसला का विश्वास? तर रिया म्हणते ओ रिअली. आणि म्हणते की एकही फोन तू केला नाही आहेस पैसे घेऊन गेल्यानंतर. तर राजेश म्हणतो की अगं आई आजारी आहे ना माझी, तर मी त्याच गडबडीत होतो जरा म्हणून मी तुला फोन केला नाही. ती रिया म्हणते की एक फोन करायला असा कितीचा वेळ लागतो रे तुला? आता राजेश म्हणतो की असं काय करतेस? अगं तुला सोडून गेलो तर मी जगू शकणार
नाही आहे खरंच? तर ती रिया म्हणते आज यायचं आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? तर राजेश म्हणतो हो हो माहिती आहे ना मला, पण अगं मला ना थोडंसं काम आहे आणि ते काम झालं की मी. तर रिया म्हणते ते मला काही माहिती नाही, तुला आत्ताच्या आत्ता यावंच लागेल. आता राजेश म्हणतो की हो मालक येतो असं म्हणून आता राजेश फोन ठेवतो आणि ती मुलगीही फोन ठेवते. आता बघा हा राजेश आणि ही मुलगी जे काय आहे तर हे काही एवढं व्यवस्थित दाखवलेलं नाही आहे. आता हा राजेश म्हणतो या ATM मशीनला खुश तर ठेवावं लागेलच मला, तसंही ती स्वीटी आणि क्रांती माझा फोनच उचलत नाही आहेत, म्हणजे हा किती मुलींना फसवणार असतो बघा हा. मग आता म्हणतो म्हणजे स्त्रियाला नाराज करून मला चालणारच नाही आहे, जावं तर लागणारच आहे असं हा राजेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की मालक, आणि म्हणतं मालक आणि हे असं म्हणून आता अर्णव नाही हा राजेश घरामध्ये येतो. इकडे अंजली आतमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते, टोमॅटो वगैरे चिरत असते. आता राजेश आतमध्ये येतो म्हणतो की अंजली सॉरी अगं मला जरा निघावं लागेल. अंजली म्हणते अहो का हो काय झालं? तर राजेश म्हणतो एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस आली आहे, घरी एक बाई आहे बिचारी आणि तिला तिचा नवरा खूप त्रास देतोय गं, आणि तिच्याकडे पैसे नाही आहेत केस लढायला, त्यामुळे नाही का NGOतून मला फोन आला होता की तुम्ही याल का म्हणून. आणि आता तर त्याने तिला घराबाहेरही काढले, रस्त्यावर आली आहे गती आणि गरोदर आहे गती, त्यामुळे मला ना जरा जास्त काळजी वाटते तिची. अंजली म्हणते हो हो जा तुम्ही निघा आणि इकडची नका काळजी करू. आणि आता राजेश म्हणतो हो बरं मला यायला उशीर झाला तर काळजी करू नकोस हां. आता असं म्हणतो आणि राजेश डायरेक्ट तिथून निघून जातो. आता राजेश गेल्यानंतर अंजली म्हणते प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीला हे धावून जातात आणि चिंटूने अशा व्यक्तीवरती खुनाचा आरोप केला असं आता अंजली म्हणत असते एकटीच. आणि आपण पाहतोय की जाऊ दे नकोच तो विषय असं म्हणून आता ती भाजी फोडणीला टाकायला लागलेली असते. पहिल्यांदा तर तेलामध्ये कढीपत्ता कांदा हे सगळं घालते. आता लगेचच तिला त्या वासाने ना फोडणीच्या एकतर पहिल्यांदा हाताला चटका बसतो, तेल उडतं ना हातावर म्हणून, आणि लगेचच तिला एवढा ठसका येतो. एकतर ती प्रेग्नंट असल्यामुळे तिला त्या फोडणीच्या वासाची ॲलर्जी होते ना, तिला फोडणीचा वासच सहन होत नसतो. आणि लगेचच आता अंजली गॅस बंद करते आणि म्हणते की बापरे मला ना फोडणीच्या वासाने मला मळमळतंय असं म्हणून आता ईश्वरी बाहेर येते. बाहेर म्हणजे त्यांचा जिथं बेड ठेवलेला असतो ना तर तिथे येते. इकडे आपण पाहतोय आजी म्हणत असतात चिंटू अरे जेवायला सुरुवात कर ना, वाढून झालंय सगळं. आता अर्णव म्हणतो आजी ताई जेवली असेल का नाही मला माहीत नाही, मी नाही जेवणार म्हणून. आता असं अर्णव म्हणल्यानंतर आता सगळेजण एकमेकांकडे बघायलाच लागतात ना की अर्णव अजिबातच अंजलीशिवाय राहत नसतोय म्हणून. त्या अर्णव लगेचच ताटातल्या वस्तू काय बाहेर काढायला लागतो. मामा म्हणतात की काय रे कोणाला फोन करतोयस आता? तर अर्णव म्हणतो की ताईलाच फोन करतो. आता पण मामा म्हणतात ती तुझा फोन उचलेल का? तरी अर्णव ऐकत नाही आणि तिला फोन लावतो. इकडे अंजली फोन बघते ना कोणाचा आहे तर तो फोन अर्णवचा असतो. आता अंजली त्याचा फोन कट करते, डायरेक्ट उचलतच नाही फोन. आता अर्णव सांगतो की ताईने नाही उचलला फोन म्हणून. आता लगेचच अर्णव पुढे म्हणतो की ताई आजी तू कर ना ग फोन म्हणून. आता आजी करतात ना लगेचच अंजलीला फोन. आता अंजली बघते आणि म्हणते आजीचा फोन म्हणून लगेच फोन उचलून हॅलो म्हणते. आजी म्हणतात अंजू कशी आहेस गं, तब्येत बरी आहे ना, काही त्रास तर नाही आहे ना गं? अंजली म्हणते की नाही आजी सगळं काही ठीक आहे, मी बरी आहे. आता असा आवाज ऐकल्यानंतर आजीने साऊंड ऑन केलेला असतो ना. आजी म्हणतात अगं वॉचमॅनकडून कळलं तू त्याच्या चाळीत राहायला गेलीस म्हणून. अंजली म्हणते की हो आजी छान आहे घर. आता आजी म्हणतात की बरं जेवलीस ना गं बाळा? तर अंजली बघा हां खोटंच सांगते आजींना की हो जेवली ना गं आजी म्हणून, पोटभर जेवले. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांना कळतं की अर्णवला तर आवाजावरून लगेचच कळतं की जेवली नसणार म्हणून. तर आता ईश्वरी मध्येच बोलते आणि म्हणते की ताई आजचा पूर्ण दिवस घर लावण्यातच गेला असेल ना हो तुमचा? तर अंजली बघा हा एक शब्दही बोलत नाही, अगदी गप्पच बसते. म्हणजे सगळ्यांना कळून चुकतं की अंजलीला ईश्वरीशी बोलायचं नाही म्हणून. आता पण ईश्वरी काही प्रयत्न करायची सोडतच नाही. आता पुढे बघा हा पुढचा भाग सुद्धा खूप छान आहे. आता आपण पाहतोय की आजी बघतात की ईश्वरीच्या प्रयत्नांना अंजली काही बोलतच नाही. तर आजी म्हणतात काय गं आज स्वयंपाक काय केला होतास? तर अंजली सांगते की बटाट्याची भाजी, पुरी, कढी आणि हो कोशिंबीर आणि खीरसुद्धा केली होती. आता हे मेनू ऐकताच अर्णवला कळतं की हे सगळं खोटं आहे म्हणून. अंजली म्हणते सगळंच केलं होतं, इतकं पोट भरलंय ना की मला चक्रा माराव्या लागणार आहेत. इतक्याचं अर्णव म्हणतो की खोटी बोलतीस ताई तू, जेवलेली नाही आहेस तू असं अर्णव म्हणल्यानंतर आता अंजलीला बघा तिच्या भावाचा आवाज ऐकल्यानंतर तिला खूप भारी वाटतं. आता अर्णव म्हणतो की रात्री तेलकट खाल्ल्यावर नंतर तुला ॲसिडिटी होते, दुधाची खीर आणि ताकाची कढी तू कधीच एकत्र खाणार नाहीस, मला माहिती आहे. का खोटं बोलतीस ग तू? असं अर्णव सावणवान असतो ना त्यामुळे अर्णव बोलायला लागतो आणि अंजली हे सगळं ऐकत असते. आता बघा पुढे अर्णव म्हणतो की ताई हे बघ तू जर का जेवली नसशील ना तर मी आता असं म्हणल्यानंतर अंजली डायरेक्ट फोनच कट करून टाकते. आणि आता अर्णवला कळतच नाही की असं काय करते म्हणून. आता सगळेजणच बघतात हां की अंजलीने फोन कट करून टाकलेला असतो इथे. आता इकडे अर्णव म्हणतो काय ताई फोनच कट करून टाकला असं म्हणून स्वतःचंही ताट सरकवतो. आजी म्हणतात अरे आता तू कुठे निघालास भरल्या ताटावरून? तर
अर्णव म्हणतो आजी आय एम शुअर की अंजलीताईने काही खाल्लेलं नसेल. तर आता ईश्वरी म्हणते एक मिनिट सर, तुम्ही थांबा बरं. अहो तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम अजून वाढणार आहेत, हे कसं कळत नाही आहे सर तुम्हाला, असं ईश्वरी म्हणते. आणि मग आता ईश्वरी पुढे म्हणते की तुम्ही तिथे जाण्याने ताई जेवणार आहेत का सांगा ना, उलट जे खाणार असतील ना तेही खाणार नाही आहेत तुम्ही समोर असल्यावरती, असं आता ईश्वरी म्हणत असते. आता पुढे मामा म्हणतात की अर्णव हे ऐकायला कितीही कटू असलं ना तर ईश्वरी जी बोलते ना तर ते एकदम बरोबर आहे असं मामा पण सांगतात. अर्णव म्हणतो हो मामा, पण ताईने काही खाल्लंच नाही तर. ईश्वरी म्हणते फिकर नॉट. आणि पुढे म्हणते की ताई जेवतील, तुम्ही काळजी करू नका, मी करते काहीतरी व्यवस्था, असं म्हणून आता ईश्वरी वॉचमॅन काकांना फोनच लावते. आता ईश्वरी फोनवरती सांगते की हॅलो वॉचमॅन दादा, जरा आत येतात का प्लीज, हो थोडं बोलायचं आहे, असं म्हणून आता ईश्वरी फोन ठेवते. आता हिने वॉचमॅन काकांना का बोलवलं हे कळत नाही. अर्णव म्हणतो त्याला कशाला बोलवलंयस, तर ईश्वरी म्हणते सर थोडा पेशन्स ठेवा सर प्लीज, मी करते काहीतरी, असं म्हणल्यानंतर आता ते वॉचमॅन दादा आतमध्ये येतात आणि म्हणतात की बोला मॅडम. तर ईश्वरी म्हणते की दादा अंजलीताई जेवल्या नाही आहेत आज, आणि म्हणते की आजचा एक दिवस तुमच्या घरून जेवण मिळेल का अंजलीताईंना. आता तो वॉचमॅन म्हणतो मॅडम ही काय सांगायची गोष्ट झाली का, मी आत्ता सुनीताला फोन करून सांगतो ना. आता असं म्हणल्यानंतर तो लगेचच त्याच्या बायकोला फोनसुद्धा लावतो. तिचं नाव सविता असतं. आता वॉचमॅन तिला फोन लावतो आणि म्हणतो हॅलो सविता, अंजली त्यांना जेवण देतेस का, तर ते जेवले नाहीत गाज. तर ती सविता म्हणते आवाज मी माशाचं कालवण केलं होतं, मी त्यांना घेऊन गेले होते तर त्यांनी जेवल्या नाहीत, त्यांना त्या वासाने मळमळते म्हणाल्या, कालवण नकोय मला नकोय म्हणाल्या, आणि त्यांना तर आता फोडणीच्या वासाचा सुद्धा त्रास होतोय. तर तो वॉचमॅन म्हणतो काय फोडणीच्या वासाचा सुद्धा त्रास होतोय, असं मोठ्या आवाजात म्हणतो. मग सगळ्यांना लक्षात येतं. आता बघा तर ती सविता म्हणत असते की हो ना खूप मळमळत आहे त्यांना, आज त्यांनी घरी काहीच बनवलेलं नाही आहे. आता वॉचमॅन म्हणतो म्हणजे अंजलीताई आज काहीच जेवले नसतील ना, बरं ठीक आहे मी करतो तुला थोड्या वेळाने फोन, असं म्हणून तो वॉचमॅन फोन ठेवतो. आता हे सगळं घरचे ऐकतात ना. आता तो म्हणतो की मॅडम ते तर इतक्यात ईश्वरी म्हणते हो आलं माझ्या लक्षात, मी एक काम करते, मी तुम्हाला डबा भरून देते आणि तुम्ही तो त्यांना असं सांगा की एखाद्या घरगुती खानावळीतून आणलाय म्हणून. तर तो वॉचमॅन म्हणतो चालेल मॅडम. आता ईश्वरी जाते ना डबा भरायला. आता बघा आता हे सगळं असं चालू असताना आता इथे आजीने इथं टेन्शन. आजी म्हणतात कसं होणार आहे या मुलीचं. मामा म्हणतात आई मला तर असं वाटतंय ना की आपण तिकडे जाऊ आणि सरळ तिला घरी घेऊनच येऊयात म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आजी नाही माहिती ते काही शक्य आहे का नाहीच न शक्य म्हणून. अर्णव पण मान हलवतो की ती नाही येणार म्हणून. आता ईश्वरी डबा भरून देते आणि म्हणते दादा हे घ्या आणि प्लीज त्यांना कळू देऊ नका की हा डबा घरून आलाय म्हणून. आता तो म्हणतो की हो मॅडम ठीक आहे म्हणून तो तिथून येतो म्हणून. आता बघा तो वॉचमॅन गेल्यानंतर ईश्वरी म्हणते सर प्लीज आता तरी 2 घास खाऊन घ्या ना प्लीज, असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव आता बघा जेवायला सुरुवात करतो. ईश्वरी म्हणते सगळे जेवा आजी तुम्हीही जेवा बरं, असं म्हणून आता ईश्वरी घरच्या सगळ्यांना जेवायला घालते. आणि आता आपण पाहतोय की इकडे अंजली जी आहे ना ती रूममध्ये फिरत असते आणि म्हणत असते की फोडणीचा वासाचा इतका त्रास होतोय ना की काहीच बनवता आलेलं नाही आहे, पण आता भूक तर लागली मी काय करू, असं अंजली मनाशीच बोलत असते आणि म्हणत असते मी काय करू म्हणून फेऱ्या मारत असते. आणि म्हणते की बाहेरून ऑर्डर केलं असतं पण ते कसं असेल काय माहिती, म्हणून अंजली काही बाहेरून ऑर्डर करत नसते. आणि काय करू म्हणून ती फेऱ्या मारताना आता अचानक पुढे म्हणते की सगळ्याच नॉशी आलाय मला काहीच खावंसं वाटत नाही आहे. इतक्यातच तो वॉचमॅन दादा असतो ना तर तो म्हणतो की ताई येऊ का. आता अंजली म्हणते हो या ना काका या. आता असं म्हणल्यानंतर वॉचमॅन येतो आणि म्हणतो ताई हा डबा आणलाय तुमच्यासाठी. अंजली म्हणते डब्बा, तर तो वॉचमॅन म्हणतो हो सविता म्हणाली तुम्ही जेवला नाहीत. तर अंजली म्हणते अहो काय सांगू काका तुम्हाला, मला ना सध्या सगळ्याच वासाचा त्रास होतोय, भूक तर लागली पण काहीच खावंसं वाटत नाही, सगळं विचित्र झालंय. तो वॉचमॅन म्हणतो म्हणून हा डबा तुमच्यासाठी आणलाय, काय नाही की ते खानावळ आहे खूप छान जेवण मिळतं तिथे, म्हणून म्हटलं की घरून कामावरून येताना तुमच्यासाठी डबा आणावा म्हणून. घ्या हे डबा घ्या आणि खाऊन घ्या. आता अंजली म्हणत असते की थँक्यू काका म्हणून. आणि तो म्हणतो चला येतो मी म्हणून तो तिथून निघून जातो. आता बघा अंजली आता बेडवरती जाऊन बसते आणि आता डबा उघडते. डब्यामध्ये सगळं काही आता ईश्वरीने व्यवस्थित दिलेलं असते. पोळी दिलेली असते, भात, बटाट्याची भाजी आणि वरण हे तिने व्यवस्थित असा डबा दिलेला असतो. आता हा सगळा डबा तर अंजली डबा उघडते आणि आता त्यातला 1 घास पोळी भाजीचा खाते आणि पोळी भाजीचा 1 घास खाल्ला की लगेच तिच्या लक्षात येतं की हे जेवण तर ईश्वरीच्या हातचे म्हणून ती तिची चव लगेचच ओळखते. आता 1 घास तर पहिल्यांदा अंजली खाते आणि लगेचच बघा तिच्या लक्षात आलेलं असतं की आता हा ईश्वरीच्या
ईश्वरीच्या हातचा स्वयंपाक आहे म्हणून. आता ती त्या डब्याकडेच बराच वेळ बघते आणि मग तिच्या लक्षात आलंय म्हणून ती लगेचच म्हणते की नाही 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 नाही, ही खानावळीची चव नाही आहे असं अंजली म्हणत असते. आणि पुढे त्या डब्याकडे बघत बघत म्हणते की ही ईश्वरीच्या हातची चव आहे म्हणून. आणि म्हणते की काही झालं ना तरी मला नाही जेवायचं हे, असं म्हणते की मला अन्नाचा अपमान करायचा नाही आहे, पण ज्या घरात माझ्या नवऱ्याचा मान ठेवला गेला नाही, मला त्या घरातलं जेवण पोट भरणं हे माझ्यासाठी पाप आहे असं अंजली म्हणत असते. आणि आता बघा अक्षरशः तो डबा ती बंद करते आणि डबा ठेवून टाकते. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. इकडे रात्र झालेली असते आणि आता अर्णव त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की ईश्वरी वॉचमॅनचा काही फोन आला होता का, ताई जेवली का, डबा खाल्ला का तिने. तर ईश्वरी म्हणते हो फोन तर आला होता, म्हणजे डबा दिल्यानंतर थोड्या वेळानंतर गेले होते ते वॉचमॅन काका, पण दार बंद होतं. मग त्यांना वाटलं की अंजली ताई झोपल्या असतील, उगाच डिस्टर्ब नको म्हणून त्यांनी काही दार वाजवलं नाही. आता अर्णव म्हणतो अरे यार, म्हणजे ताईने डबा खाल्ला की नाही हे अजून कन्फर्मच नाही आहे ना. तर ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही नका काळजी करू, आणि म्हणते की डबा अगदी हातात दिला होता ना, म्हणजे ताई जेवलेच असतील ना. आता अर्णव म्हणतो की आय डोंट नो ती जेवली असेल का नाही म्हणून. आणि म्हणतो की ईश्वरी तुझी डबा देण्याची आयडिया आहे ना ती खरंच खूप चांगली होती. तर ईश्वरी म्हणते आपण अशी मदत करत जाऊ त्यांना. आता असं म्हणल्यानंतर अर्णव हो म्हणतो. आणि आता बघा हा अर्णव काय करतो डायरेक्ट कपाट वगैरे उघडतो आणि कपाटातून तिचं अंथरूण घेतो आणि आता खाली अंथरूण घालतो. ईश्वरीला कळतच नाही की हा अंथरूण कशासाठी खाली टाकतोय म्हणून. ईश्वरी म्हणते सर अहो हे अंथरूण तुम्ही का घालताय आणि हे सगळं कोणासाठी करताय तुम्ही, आता असं का करताय असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की अगं मी झोपणार आहे ना खाली म्हणून, मी झोपणार आहे खाली म्हणतो, माझ्यासाठी मी अंथरूण खाली घालतोय म्हणून. ईश्वरी म्हणते का सर तुम्ही खाली का झोपताय. तर अर्णव म्हणतो ताई तिकडे त्या चाळीतल्या रूममध्ये अशीच खाली जमिनीवरच झोपते ना, म्हणून मी सुद्धा खालीच झोपणार. अर्णव म्हणतो की मला पण नाही झोप लागणार बेडवर, त्यामुळे मी पण खालीच झोपतो. आणि तो हे माझा मित्राचा आजचा हा भाग इथे संपतोय. पुढच्या भागात आपण पाहतो ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे ईश्वरीच्या बाबांच्या पत्रकार मित्रांकडून वल्लरीचं स्केच आहे तर ती सुप्रियाने काढून घेतलेलं असतं. आणि तो म्हणतो हे घ्या ताई स्केच झालं. आणि ते स्केच आता सुप्रिया बघते आणि म्हणते आणि आता हे स्केच दाखवून ईश्वरीला सांगते आणि पोलिसांकडे तक्रार करते, म्हणजे ती बाई नक्कीच पकडली जाईल. आणि आता सुप्रिया ईश्वरीला फोन करते तेव्हा मामी पाठीमागेच असतात. सुप्रिया म्हणते अगं ईश्वरी मला तुला एक बातमी द्यायची होती, अगं आपण ज्या बाईच्या शोधात होतो ना तर ती बाई लवकरच सापडेल असं वाटायला लागलं आता मला. आता ईश्वरी म्हणते हो काय. तर सुप्रिया म्हणते अगं तूच म्हणाली होतीस ना बाबाचे पत्रकार मित्र आहे तर त्यांना विचार म्हणून. तर त्यांनी एका स्केच काढणाऱ्या स्केच आर्टिस्ट पाठवला होता दुकानामध्ये आणि त्याने अगदी हुबेहूब त्या बाईसारखं चित्र काढलंय. अगो हे सगळं वल्लरी ऐकते ना, वल्लरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आणि आता उद्या नक्की काय होतं हे पाहण्यासाठी पाहत राहा माझा चॅनल माझी आवडती सिरियल. आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.